नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टीईटी एक्झाम प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्स. टीईटी परीक्षेमध्ये गेल्या काही वर्षामध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत त्याबद्दल आपण आता इथं अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण मानसशास्त्र या विषयाचे जे सन 2024-25 किंवा त्याच्या आधीचे ज्या प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण गेल्या काही वर्षांमध्ये जे प्रश्न या परीक्षेला पडलेले आहेत ते प्रश्न आपण स्पष्टीकरणासह इथं अभ्यासणार आहोत. तर मानसशास्त्र स्वरूप आणि व्याप्ती महा टीईटी पेपर दुसरा 2024 मध्ये हे पडलेले प्रश्न आहेत. प्रश्न पहिला, मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? पर्याय 1 प्रार्थना, 2 जुगुप्सा, 3 युद्ध आणि 4 संपादन व निर्मिती. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रार्थना. त्याचं स्पष्टीकरण असं आहे की समाजनिष्ठ ही मॅकडुगल यांची मूलभूत सहज प्रवृत्ती आहे, ज्यामुळे व्यक्तीला समाजात राहण्याची, इतरांसोबत संपर्कात राहण्याची, एकटेपण टाळण्याची प्रेरणा मिळते आणि त्यामुळे मॅकडुगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये प्रार्थना या प्रवृत्तीचा समावेश होतो. प्रश्न दुसरा, प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ टिंबटिंब यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हर्बर्ट. म्हणजेच प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ हर्बर्ट यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केले आहे. आता पुढचा प्रश्न आहे, सन 2021 मध्ये महा टीईटी पेपर क्रमांक 1 आणि वर्ष आहे 2021. बालमानसशास्त्र. प्रश्न आहे, प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? तर पर्याय आहे साधर्म्याचा नियम, 2 विविधतेचा नियम, 3 परागमनाचा नियम आणि 4 पुनरावृत्तीचा नियम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विविधतेचा नियम. प्रत्येक बालक हे वेगळे असते, ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडामध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक आणि शारीरिक भेद सुद्धा विविधतेचा अनुवंशिकतेचा नियम असतो त्या नियमानुसार दिसून येतात. स्पष्टीकरणामध्ये काय म्हटलेलं आहे की विविधतेचा नियम हे म्हणजे प्रत्येक व्यक्ती अनुभवलेल्या विविधतेच्या परिणामांच्या मुळे त्यांच्या भावंडात सामाजिक, मानसिक, भावनिक आणि शारीरिक भेद उभरतात. या नियमानुसार हरकती, आव्हाने, अनुभवे, विचारे आणि सामाजिक परिस्थितीमध्ये बदल यापासून प्रत्येक व्यक्ती अनुभवतो आणि विकसतो. आपल्या समाजात आणि भावंडात देखील या विविधतेचा आविष्कार आणि स्वीकृती वाढते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विविधतेचा नियम. आता महा टीईटी पेपर 1 मध्ये 2014 मध्ये पडलेला हा प्रश्न आहे, मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या लावा. मानसशास्त्रामध्ये अ अरिस्टॉटल, ब मॅकडुगल, क विल्यम वुंट आणि ड मॉर्गन किंग रॉबिन्स. आणि व्याख्यामध्ये 1 बोधावस्थेचे शास्त्र, 2 मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र, 3 आत्म्याचे शास्त्र आणि 4 मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र अशा जोड्या दिलेल्या आहेत मानसशास्त्रज्ञ आणि त्यांच्या व्याख्या. तर याच्यामध्ये अ, ब आणि क, ड असे पर्याय आहेत. तर पहिला पर्याय आहे अ 3, ब 4, क 1, ड 2. दुसऱ्यामध्ये 4, ब 2, क 3, ड 1. तिसऱ्यामध्ये अ 1, ब 3, क 2 आणि ड 4. चौथा पर्याय आहे
अ2, ब4, क1 आणि ड2. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. म्हणजे ॲरिस्टॉटलने आत्म्याचे शास्त्र सांगितले, मॅकडुगलने मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र सांगितले, विल्यम वुंट यांनी बोधावस्थेचे शास्त्र सांगितले आणि मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांनी मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र याबद्दल व्याख्या दिलेल्या आहेत. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर इथं स्पष्टीकरणासह दिलेलं आहे आणि तो चार्ट दिलेला आहे. अरिस्टॉटल आत्म्याचे शास्त्र, मॅकडुगल मानवी मनाचे अनुभव मिश्रित आणि वर्णनात्मक शास्त्र, विल्यम वुंट बोधावस्थेचे शास्त्र आणि मॉर्गन, किंग्ज आणि रॉबर्टसन मध्ये मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र. तर अशा प्रकारे आपण सन 24, 25 आणि 2014 मध्ये जे काही प्रश्न आलेले आहेत मानसशास्त्रावरती ते आपण इथं अभ्यासलेले आहेत. बालमानसशास्त्र महाटीईटी पेपर 2 पेपर 1 2025. खालीलपैकी कोणते मतिमंदत्व शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे येते? पर्याय 1 गॅलेक्टोसिमिया, 2 मंगोलिझम, 3 मायक्रोसिफिली आणि 4 हायड्रोसिफिलिस. तर याचं उत्तर आहे गॅलेक्टोसिमिया. स्पष्टीकरण काय दिलेलं आहे तर गॅलेक्सोसिमिया हा एक चयापचयाशी संबंधित विकार आहे. या विकारात शरीरात विशिष्ट एन्झाईम किंवा हार्मोन्सचा अभाव किंवा अनियमितता स्त्राव असल्यामुळे दुधातील साखर म्हणजे ग्लॅक्टोज पचत नाही, त्यामुळे मेंदूच्या विकारावर परिणाम होतो आणि मतिमंदत्व निर्माण होऊ शकते. म्हणून हार्मोन्स किंवा एन्झाईमच्या अनियमित स्त्रावाशी याचा थेट संबंध आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. मतिमंदत्व शरीरातील हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे होतो, तर ते उत्तर आहे गॅलेक्टोसिमियामुळे अनियमित स्त्रावामुळे होतो, हार्मोन्सच्या अनियमित स्त्रावामुळे होतो. प्रश्न क्रमांक आहे 2. डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक संवेदनाचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिमांचा अर्थ लावण्याचे काम मेंदूतील कोणत्या भागातील केंद्रामार्फत केले जाते? 1 आहे पार्श्व मस्तिष्क भाग, 2 शंखाकृती भाग, 3 ललाटीय भाग आणि 4 पार्श्व ललाटीय भाग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पार्श्व मस्तिष्क भाग. तर पार्श्व मस्तिष्काची कार्य काय आहेत तर डोळ्यांनी काही पाहिलेली माहिती आहे ती ग्रहण करणे, दुसरं आहे प्रतिमा स्पष्ट करणे, तिसरं आहे रंग आकार अंतर ओळखणे, 4 प्रतिमांचा अर्थ लावणे आणि म्हणून दृक संवेदनांचे प्रक्रिया मेंदू पार्श्व मस्तिष्क भागामध्ये असते. तर अशा प्रकारे हे मेंदूमध्ये डोळ्यांनी ग्रहण केलेल्या दृक संवेदनाचे ग्रहण करून त्यावर प्रक्रिया करणे, प्रतिमांचा अर्थ लावणे काम मेंदूतील पार्श्व मस्तिष्क भागामार्फत केले जाते. आता पुढचा प्रश्न आहे महाटीईटी पेपर 24 पेपर 1 काल आहे 24 मध्ये पडलेला हा प्रश्न आहे. 1969 मध्ये अमेरिकेतील अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमता संदर्भात व्याख्या तयार केली. त्यानुसार खालीलपैकी कोणती त्रुटी अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही? तर 1 आहे या मुलांमध्ये मूलभूत मानसिक प्रक्रियेमध्ये काही त्रुटी असतात, 2 या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात, 3 या त्रुटी गणित कौशल्यामध्ये दिसून येतात आणि 4 दृष्टीदोष, कर्णदोष, मानसिक संतुलन असणाऱ्या मुलांचा यात समावेश होत नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात. म्हणजे 1969 मध्ये अमेरिकेमध्ये अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने अध्ययन अकार्यक्षमता संदर्भामध्ये व्याख्या तयार केली आणि त्यानुसार या त्रुटी शारीरिक विकाराने निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही, अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये आढळत नाही. दृष्टीदोष त्याचं स्पष्टीकरण आहे दृष्टीदोष, कर्णदोष, मानसिक असंतुलन असणाऱ्या मुलांचा अध्ययन अकार्यक्षम मुलांच्या व्याख्येत समावेश होत नाही. म्हणून
योग्य विधान आहे. म्हणून अध्ययन अकार्यक्षम मुलांमध्ये शारीरिक विकारामुळे त्रुटी होत नाही. विधान क्रमांक 2 हे अयोग्य आहे. आता पुढचा प्रश्न आहे 2021 मध्ये. शैशवावस्थेमध्ये ज्या योगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते त्यावेळी व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते तेव्हा टिंबटिंब क्रिया घडते. त्याचं उत्तर पर्याय 1 आहे अभिमुखीकरण, 2 आहे आत्मसातीकरण, 3 संधारण आणि 4 समावेशन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आत्मसातीकरण. अभिमुखीकरण म्हणजे काय, तर नवीन उद्दीपक किंवा घटनेकडे लक्ष देणे. आत्मसातीकरण म्हणजे नवीन माहिती विद्यमान ज्ञानाच्या रचनेमध्ये समाविष्ट करणे. संधारण म्हणजे माहिती टिकवून ठेवणे आणि समावेश म्हणजे नवीन माहिती विद्यमान ज्ञानाच्या रचनेत जोडणे. आत्मसातीकरण आणि शैशवावस्थेमध्ये बालक सतत नवीन काहीतरी शिकत असतं आणि त्यांचा ज्ञानाच्या रचनेमध्ये समाविष्ट करत असतं. हे आत्मसातीकरण नावाच्या प्रक्रियेद्वारे घडते. आत्मसातीकरणामध्ये बालक नवीन माहिती विद्यमान ज्ञानाशी जोडतात आणि त्याचा अर्थ लावतात. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे. 1 अर्थ समजूनच पाठांतर करतात. 2 या वयातील मुलांची अवधान कक्षा अमर्यादित असते. 3 नीती अनीतीची जाणीव असते आणि पाठ केलेले सहसा विसरत नाही. तर किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत कोणती बाब योग्य आहे. नीती अनीतीची जाणीव असते. पहा टीईटी पेपर 2 पर्याय क्रमांक वर्ष आहे 2021. प्रश्न आहे विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे. 1 या विद्यार्थ्याचे वर्तन सर्वसामान्यासारखे असते. 2 या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत. 3 या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य शिक्षण व्यवस्थेत सामावून घेता येत नाही. आणि 4 या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. तर विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत संशोधन व अभ्यास करण्याच्या स्वतंत्रता आणि विविधतेच्या अभ्यासक्रमाची आवश्यकता असते. हे विद्यार्थ्यांना त्यांच्या विशेष आवडीच्या विषयांच्या अध्ययनासाठी स्वतंत्र आणि निर्मितीचे अवसर प्रदान करते. त्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्रता आणि वेगळे अभ्यासक्रम रचण्याची पात्रता आणि त्यांच्या आवडीच्या विषयाची गहन अभ्यास करण्याची स्वतंत्रता मिळावी लागेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. खाली दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते विधान अयोग्य आहे. 1 नवजात शिशुला भावविश्व नसते. 2 मुलाच्या वर्तनावर त्याच्या मातापिता यांच्या वर्तन प्रकारांचा प्रभाव असतो. 3 मुलांच्या हालचालींची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते. आणि 4 मुलांची स्मरणशक्ती तीव्र असते. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. मुलांच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत जाते. शैशवावस्था जन्मापासून 2 वर्षापर्यंत या काळातील मूल दुसऱ्यावर अवलंबून असतात. ज्ञानेंद्रियाचा विकास वेगाने होतो. या विद्यार्थ्यांचे वर्तन सर्वसामान्यासारखे असते. या विद्यार्थ्यांसाठी शाळेतील उपक्रम वेगळे नसावेत. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र आणि वेगळ्या अभ्यासक्रमाची रचना असावी. तर पर्याय क्रमांक पण उत्तर पाहिलेलंच आहे. महाटीईटी पेपर 1 2019 मध्ये अर्थकामधील काही मूलभूत प्रक्षिप्त क्रिया व त्यांचे संभवनीय कार्य दिलेले आहे. त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय ओळखायचा आहे. प्रतिक्षेप आणि कार्य. चकित होण्याची क्रिया करणे. 2 पोहण्याची क्रिया करणे. 3 मुळापासून डोके हलवणे. 4 पाऊल टेकवणे. कार्य काय, तर अन्न सेवन, ब स्वावलंबन, क धोका टाळणे आणि ड संरक्षण. इथं पर्याय दिलेले आहे. तर यामधला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्याचं स्पष्टीकरण बघूयात. चकित होण्याची क्रिया करणे म्हणजे संरक्षण, पोहण्याची क्रिया करणे म्हणजे धोका टाळणे,
मुळापासून डोके हलवणे, अन्न सेवन आणि पाऊल टेकवणे म्हणजे स्वावलंबन. तर हे याचं स्पष्टीकरण आहे. वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? 1. शब्द आठवणे कठीण जाते. 2. अंकाचा क्रम चुकीचा लावतात. 3. अनावश्यक अक्षरे जोडतात. आणि 4. कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते. तर शब्द आठवणे कठीण जाते हे विधान योग्य आहे. वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना शब्द आठवणे कठीण जाते. अंकाचा क्रम चुकीचा लावतात हे विधान योग्य आहे, कारण वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना अंक ओळखण्यास आणि त्याचा क्रम लावण्याचा त्रास होऊ शकतो. तर यामध्ये या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अयोग्य बाब म्हणजे पर्याय क्रमांक 4. कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण काही मागच्या वर्षीचे काही प्रश्न इथं पाहिलेले आहेत. मानसशास्त्र या विषयावरील जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये पडलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारचे आणखीन काही प्रश्न आपण इथं दरवर्षी पडलेले आहेत ते इतर विषयांचे सुद्धा घेणार आहोत. परंतु तुम्हाला या प्रश्नांबद्दल काय वाटतं किंवा हे प्रश्न तुमच्या उपयोगी पडत आहेत किंवा नाही याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.